हाय, तुम्ही व्हिडिओचा टायटल बघितला असेल जिच्यामध्ये लिहिलंय की कॉलेज मॅटर करतं का. तर आज आपण त्याच विषयावरती डिस्कशन करणार आहोत की खरंच कॉलेज मॅटर करतं का. तर बघा, होतं कसं, आपल्या परिसरामध्ये आपल्याला असे खूप सारे लोक भेटतात जे आपल्याला काय सांगतात, अरे कशाला तू अभ्यास करतोय, कोणतंही कॉलेज घे, तुला डिग्री, तुला आपल्या पुढची प्लेसमेंट स्किलवरच भेटणार आहे, कॉलेजचा जास्त फरक नाही पडत. मी 100% मान्य करतो की तुम्हाला तुमची प्लेसमेंट जी आहे इंजिनिअरिंग नंतर ती तुमच्या स्किलवरतीच भेटणार आहे. पण बाळांनो, स्किल डेव्हलप करायला पण एक चांगलं कॉलेज लागतं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये गेला तर तिथलं वातावरण चांगलं असतं, तिथले फॅकल्टीज चांगले असतात, तिथे तुम्हाला फॅसिलिटीज चांगल्या मिळतात, एक चांगलं इन्व्हायरमेंट तुम्हाला मिळतं. म्हणूनच विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसला जाण्याचा नेहमी प्रयत्न करतात. याच्यासाठी नाही की चांगल्या कॉलेजमध्ये चांगलं पॅकेज आहे. हे बघा, कोणालाही कितीचंही पॅकेज मिळेल हे ते कॉलेज काही जास्त ठरवत नाही, ते ठरवतात विद्यार्थी. पण त्या विद्यार्थ्याला ट्रेन करणं हे चांगल्या कॉलेजेसमध्ये होतं. कारण आता बघा, एकदम टॉपचं कॉलेज घ्या सीओईपी आणि एकदम खालचं कॉलेज घ्या, मी नाव नाही घेत. आता मुलगा सीओईपी का जाणं प्रिफर करतो ऍज कम्पेअर टू लोअर कॉलेज? कारण त्याला माहिती सीओईपीचा एक टॅग आहे, एक ब्रँड आहे. सीओईपी मध्ये त्याला अकॅडमिक सोबत नॉन अकॅडमिक्स ऍक्टिव्हिटी पण खूप साऱ्या शिकायला मिळतील. आता समजा त्याला काही आवडी-निवडी असते, जसं काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्केटिंग करायची असते, डान्सिंग करायची असते, युट्यूब स्टार्ट करायचं असतं. सो त्याला माहिती आहे, मी जर सीओईपीला गेलो तर माझ्याकडे खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज असतील, तिथं खूप सारे ॲल्युमिनाय असतात, सिनियर्स असतात, ज्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करू शकतो. जेच तुम्ही जर एखाद्या लोअर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर कदाचित या फॅसिलिटीज तुम्हाला मिळत नाही. सो त्यामुळे विद्यार्थ्यांना हे 100% चुकीचं आहे की कॉलेज मॅटर करत नाही. कॉलेज मॅटर करतं. तुमच्या प्लेसमेंटसाठी नसेल करत, बट तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी कॉलेज मॅटर करतं. आणि मला एक सोपं उदाहरण सांगा, जर कॉलेजचं खरंच एवढं महत्त्व नसतं तर मुलं काही येडेत का? कुठल्याला 2-2 वर्ष जाऊन अभ्यास करतात, 3-3, 4-4 वर्ष. जर ड्रॉप घेतला तर अजून 1 वर्ष थांबून तिकडेच कोर्टात जेईची प्रिपरेशन करतात. त्यांनी पण तुमच्यासारखंच केलं असतं ना, अरे नाही कॉलेज मॅटर नाही करत, मस्त बसा आरामात, बघू जे कॉलेज भेटलं ते घेऊन. नाही विद्यार्थ्यांनो, तसं नाहीये. तुम्ही आता लहान आहात, त्यामुळे तुम्हाला याची कल्पना नाहीये, बट मी 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, एका चांगल्या कॉलेजमधून केली आहे. आणि माझे मित्र पण एका टॉप कॉलेजेसमध्ये होते, काही मित्र एकदम खालच्या कॉलेजेसमध्ये पण होते. सो मला दोघीकडचा अनुभव आहे. त्यामुळे येस, कॉलेज मॅटर करतं. त्यामुळे जर तुम्ही आता 11वीला असाल, 12वीला असाल किंवा ड्रॉपर असाल तर बघा, आता ही वेळ गेली नाहीये. आजपासून सुद्धा जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर एका चांगल्या कॉलेजमध्ये आणि चांगल्या ब्रँचमध्ये, तुमच्या आवडीच्या ब्रँचमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. सो त्यामुळे अशा गोष्टींना बळी पडू नका की कॉलेज मॅटर नाही करत. कॉलेज मॅटर करतं. नाही तर मग मुलं एवढा अभ्यास कशाला केला असतं? जे भेटलं ते घेऊन घेतलं असतं ना. कशाला उगाच सीओईपीच्यात मागे, व्हीजीटीच्या मागे, पीएचडीच्या नांदी लागले असते? असं काही नसतं. तर प्रत्येक कॉलेज मॅटर करतं आणि प्रत्येक कॉलेजची खासियत असते. टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट्स मिळतील. सो आपल्याला चांगलं कॉलेज याच्यासाठी घ्यायचं की आपल्याला तिकडे चांगले बेनिफिट्स मिळतील, आपला ओव्हरऑल सर्वांगीण विकास किंवा मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो ते आपलं चांगलं होऊ शकेल. सो येस, आता पण वेळ गेलेली नाहीये. अभ्यास करा आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये जा. जर अभ्यासामध्ये काहीही डाऊट असेल तर आपला चॅनल ओवी करिअर चौक तुमच्यासाठी आहेच. त्यावरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ, IMP व्हिडिओ, लेक्चर सिरीज संपूर्ण अपलोडेड आहे. फक्त त्या व्हिडिओ लेक्चर्सला बघा, त्याच्यामध्ये जे काही सांगितलंय ते करा. तुमचं पूर्ण सीईटीचं प्रिपरेशन, बोर्डाचं प्रिपरेशन सबस्क्राइब करा चॅनलला.